कालातून अर्जुनाला झालेला अनुभव आणि त्या गीतेच्या 700 श्लोकांचे टीकेच्या रूपानं केलेलं निरूपण हे 9033 ओव्यांमध्ये आपल्या महान अशा ईश्वरी या ग्रंथातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण असं कार्य माऊलीने आपल्या वयाच्या 16 वर्षी प्रतिपादन केलं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं. मग चौथी याच्या ठाई काही करणीची नाही तो भक्तो एको काही ज्ञानी असो. या ठिकाणी सांगितलंय चौथा भक्त सांगितलाय. 4 प्रकारचे भक्त आहेत. एक विषयी एक अर्थार्थी आणि एक जिज्ञासू आणखी एक ज्ञानी. हे 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थ म्हणजे कोण? जो वेळेला देवाला हाक मारतो, ज्याच्यावर संकट येतं. आता मनुष्य प्राणी म्हटल्यानंतर त्याला संकट येतच असतं, परंतु संकटाच्या वेळी जो धावतो, देवाकडे धावतो, देवाची आठवण करतो, तो देवाला साथ घालतो, त्याला अर्थ भक्त म्हटलं जातं. तो नाभीच्या देठापासून ज्या वेळेला गजेंद्र ज्या वेळेला तलावामध्ये स्नानासाठी गेला, त्यावेळेला त्याचा वैर असणारा मगरमच्छ, त्यानं मगरमच्छने हत्तीचा पाय पकडला आणि त्यांचं अनेक वर्ष त्यांचं युद्ध चाललं. आणि युद्ध झाल्याच्या नंतर काही पर्याय नव्हता. शेवटी गजेंद्रानं म्हणजे त्या हत्तीनं देवाला साथ घातला की जो कोणी असेल अर्थ हाक, म्हणजे नाभीच्या देठापासून मावलेली देवाला हाक, त्याला अर्थ हाक म्हटलं. तो अर्थ भक्त त्या देवाला हाक जेव्हा घातली त्यावेळेस त्यानं आपलं त्या तलावामध्ये कमलाचं फूल होतं. कमलाच्या फुलानं देवाला असं सोडलं आणि जो कोणी असेल ह्या जगाचा मालक त्यानं येऊन माझी रक्षा करावी. आणि ती हाक, ती अर्थ हाक जी आहे ती ज्या वेळेला देवापर्यंत पोहोचली त्यावेळेला विष्णू नारायण आले आणि त्यानं त्या मगरमच्छून त्या गजेंद्राला सोडवलं. गजेंद्राचा धावा तो हा केला विठ्ठली. देवाला जर आपण अर्थतेने हाक घातली ना तर जरूर देव आपल्यासाठी धावत येतो. चौथी याच्या ठाई झाला पहिला अर्थ भक्त आणि दुसरा आहे अर्थार्थी. तो घेतो आणि देतो. देवाला कामापुरतं तो आपल्यापर्यंत बोलवतो, आपले हाक घालतो कामापुरती. आज या मृत्यू लोकांमध्ये अनेक असे ठग म्हणता येतील नाही का, कारण ते कामापुरतेच असतं. काम झालं की काम सरो आणि वैध, गरज सरो आणि वैध मरो, असे काही लोक आहेत. ते अर्थार्थ त्यांना म्हटलं जातं, जे आपल्या स्वार्थापोटी या भूतलावर जन्मलेले असतात. या भूतलावर ते अर्थार्थाचं काम एवढंच असतं की माझं काम झालं की तुझा आणि माझा संबंध सुटला. हे देवापर्यंत जायचं असेल तर चौथ्या भक्ताची आपल्याला आठवण झाली पाहिजे. चौथ्या भक्ताचं आपल्यामध्ये रुजणं महत्वाचं, ते बीज रुजणं महत्वाचं आहे. तिसरा जो आहे तो जिज्ञासू. ज्यावेळी विश्वंभर बाबा यांच्या घरामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला, वडिलोपार्जित चालत आलेली ही वारकरी परंपरा आणि त्या परंपरेनुसार आपल्यापर्यंत भक्तीचा ओलावा त्यांच्या अंगी रुजला होता. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून त्याने ज्या वेळेला कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी जन्म झाल्याच्या नंतर त्यांनी देवाचं आणि आपलं नातं काय आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. तुकाराम महाराजांना ज्या वेळेला एक वर्ष ज्या वेळेला आत निघून गेली त्याच्यानंतर तुकाराम महाराजांनी आपल्या संसारातील मन कमी केलं. संसारामधलं त्यांचं जे चित्त होतं ते कमी आणि भगवंताच्या चरणी जास्त असं काहीच त्यांचं चाललेलं होतं.
परंतु म्हणतात ना, आपल्याला देव भेटायला पाहिजे. कोणाच्या मनात इच्छा आहे हो आपल्याला देव भेटायला पाहिजे? आपण जर एखाद्याला म्हणतो बाबा तुम्ही देवाच्या घरी जाणार का, त्यांना लगेच राग येतो. मी का देवाच्या घरी जाऊ, मला अजून खूप सांगायचंय. आपण सांगणार किती? शाश्वत आहे का आपल्याला? कवडीची नाही, गाडीची नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. परंतु तुकाराम महाराजांची जी आहे जिज्ञासूपणा जो त्यांच्या अंगी होता. जिज्ञासूपणे म्हणजे काय? काही उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. उद्धार माझा कधी होईल, या जड जीवातून माझा उद्धार कधी होईल, हे प्रत्येक जीवाला वाटलं पाहिजे, मनापासून वाटलं पाहिजे. परंतु आपण तसं करत नाही. आपण का करत नाही? तर आपण प्रत्येक वेळेला आपण काही ना काही, बाकी काही ना, पण सुखाच्याच मागे जास्त धडपडतो. आपण देवाला किती हात घालतो, देवाशी आपण किती एकांत साधतो, देवाचं नामस्मरण आपण किती करतो, याच्यापासून आपण खूप लांब आहोत, खूप कितीतरी दूरवर आहोत. परंतु तुकाराम महाराजांचं तसं नव्हतं. तुकाराम महाराजांच्या तिथं देव साक्षात प्रगट झाले होते आणि त्या देवाशी त्यांचं नातं जुळलं होतं, जसं नामदेवांचं जुळलं होतं. देव तर नामदेव महाराजांच्या ताटामध्ये जेवत होते. एका वेळेला ज्या वेळेला देवाला नैवेद्य द्यायची पाळी आली, त्यावेळेला नामदेव महाराज वाटीमध्ये नैवेद्य घेऊन गेले आणि देवाच्या समोर ठेवला. त्यांना असा भास झाला होता की देव ह्या वाटीतला नैवेद्य प्राशन करतो किंवा खातो, असं त्यांना भास झाला होता. ज्या वेळेला ते त्या ठिकाणी घेऊन गेले होते, त्यावेळेला देव वरून काही खाली उतरे ना आणि वाटीवरचा निवत काय तो नैवेद्य त्यांनी प्राशन किंवा खाल्लेला नाही. मग त्यावेळेला त्याने देवाशी कसं नातं जोडलं होतं की तू जर नैवेद्य माझा खाल्ला नाहीस तर मी या ठिकाणी माझं मस्तक उडेल किंवा माझा प्राण तुझ्या चरणाशी अर्पण करेल. पण नाहीला त्यानं भक्ताची कळवळ, भक्ताचा कळवळ, तो त्याने जो घातलेला जो साध असतो नाही का, तर त्यासाठी देवाला ती देवाप्रती असणारे त्याचा भाव, त्या भावामुळे देवाला खाली यावं लागलं, सगुण रूपात यावं लागलं आणि निर्गुण रूपातून सगुण रूपामध्ये आले आणि त्यांनी नामदेवांचा नैवेद्य प्राशन केला. संतांचा महिमा तो ने तो बहुदुर्गम, संतांचा महिमा खूप. त्या संतांमध्ये असणारे आपले तुकोबर आहे. देवाच्या आणि त्यांच्यामध्ये जे नातं होतं खूप दृढ होतं, भक्तीचं होतं, जीवाचं शिवाचं ऐक्य झालेलं होतं. आज या ठिकाणी आपण उभी घेतली. महाराजांनी सांगितलं होतं मला काल्याच्या वरती थोडंफार बोला, म्हणून मी कीर्तन करतो, पण काल्याचा अजून कधी माझा प्रसंग आलेला नाही. काल्याच्या गवळणी भरपूर पाडले, परंतु याचं निरूपण कधी केलेलं नाही. आज ते या ठिकाणी आपण थोडंफार का होईना पण करण्याचा जरूर प्रयत्न करू. कारण का मी काही बोलत नाही, बोलणारा कोण येतो मागचा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बोलविता धनी वेगळं यायचं आणि त्याच्या सक्तीने सगळं चाललेलं आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. मग त्या आपण तिसरा जो भक्त आहे त्याला जिज्ञासू म्हटलेले आहे. आणि त्या जिज्ञासू जो भक्त आहे त्या जिज्ञासू भक्तानं काय करावं, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंग झुरत असेल. पांडुरंगाच्या चरणी, पांडुरंगासाठी आपलं चित्त झुरलं पाहिजे. ज्या वेळेला कानोपात्रा एका वेश्येची मुली नाही का, त्या वेश्येच्या मुलीनं ज्या वेळेला तिच्या अंगीची नैसर्गिक देणगी होती नर्तन करणं किंवा देवाला आळवणं, गायन करणं, ती करील. ती कोणासाठी करील तर फक्त देवासाठी करेल. कारण देवाने मला जे अलंकार दिलेला नाही गायनाचा, नर्तन करण्याचा, तुम्ही फक्त त्याच्यासाठीच करील, बाकी कोणासाठी करणार नाही. ज्या वेळेला त्या यौवनाचे ज्या वेळेला सैन्य आलं, ज्या वेळेला तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न आला, त्यावेळेला ते सुटून देवाच्या द्वारी आली आणि देवाच्या द्वारी आली. देवाने तिला आपलंसं केलं, आपल्या हृदयामध्ये साठवलं तिला. देवाने आपल्या हृदयात तिला सामावून घेतलं. तशी जिज्ञासूपणा आपल्या अंगी आली पाहिजे. आणि तसं तुकाराम महाराजांच्या अंगी ते काही अशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असेल, ती दशा आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. देवासाठी आपण किती आणि कशा प्रकारे केलं पाहिजे. आपण 4 पावलं चाललो ना तर आपल्याला तो ठिकाण, तो मार्ग, ती जागा आपल्याला निश्चित सापडेल. पण आपण चालण्याचा प्रयत्नच करत नाही.
आता ह्या वारीमध्ये प्रत्येकाला अनुभव आला असेल की किती चालावं लागतं, आपल्याला देवापर्यंत किती चालावं लागलं, नगर प्रदक्षिणा किती करावी लागल्या. बाकी वाऱ्या सोडा, आताच्या वारीला आपल्याला किती पायपीट करावी लागली. आम्ही तर काल 7 किलोमीटर 8 किलोमीटर चालत गेलो आणि परत एवढ्या लांब दूध पंढरीला चालत जाऊन येण्याचा प्रयत्न झाला. परंतु कशासाठी गेलो, आपल्या सद्गुरूंचं काहीतरी तिथं महान कार्य आहे. त्या ठिकाणी जाऊन मला आनंद घेण्याचा मला उपयोग घडला. पण त्यासाठी मला किती अठ्ठावस करायला लागला. इथून मी गेलो त्या ठिकाणी कार्यक्रमाचा उपभोग भोगला. काही मला गाण्याचा प्रसंग आला, तो आनंद मिळाला. पण आपल्या देवासाठी आपण काय करतोय आणि जगासाठी काय करतोय आणि आपल्या स्वतःच्या संसारासाठी काय करतोय हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. देह दिला नाही, पण देह दिलाय तो भजनासाठी दिलेला आहे, भोजनासाठी नाही दिलेला. आपण सकाळी उठतो, आपलं सगळं प्रातःविधी सगळ्या उरकून घेतो आणि आपण नित्य कर्मासाठी पण निघून जातो. पण जाता जाता त्याला एवढंच सांगायचं, जे काय करेल तर तुझ्या इच्छेनेच करेल आणि जे काय होणार आहे तर तुझ्या इच्छेनेच होणार आहे. हा आपला अंतर्भाव देवापर्यंत पोहोचण्यासाठी, कारण का देव कशासाठी भोगलेला असतो, भावासाठी भोगलेला असतो. देव भुलेला भावासी सांडोने या वैकुंठासी. किंवा देव स्वर्ग म्हणजे वैकुंठ सोडून देवाच्या घरी येतो, संत सदने राहिला. पण तशी आपली भक्ती तेवढा झाला पाहिजे. भाव बळे आकळे हिरविना कळे करतळे आवळे ते सारे. किंवा भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. आपण सायस करतोय पण कशासाठी, प्रपंचासाठी करतोय, परमार्थासाठी खूप कमी करतोय. परमार्थ आपल्याला होणार आहे, परमार्थ खूप सोपं आहे. पण तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेत असे. जो शहाणा आहे ना या संसारामध्ये, तो जिथपर्यंत पोहोचतो. अन्यथा संसारामध्ये बुडालेले अनेक जन आहेत. त्या बुडालेल्या जनांसाठी तुकाराम महाराज बोलतात, बुडते हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. त्या संतांच्या हृदयामध्ये जो कळवळा निर्माण झाला, त्याला कारण काय होतं, ती जिज्ञासूपणा त्यांच्या अंगी ठसला होता. देव मला कधी भेटेल आणि मी देवापर्यंत कधी पोहोचेल, याच्यासाठीच त्यांनी तो अट्ठास केला होता, यादसाठी केला होता अट्ठास. आणि शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या युक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांना त्या देवाची प्राप्ती झाली. कधी झाली, त्यांना अशांतता निर्माण होती, अशांतता त्यांच्या जीवनामध्ये होती. मग त्या शांत तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी रस भोगू सका. मग त्या शांत आणि ब्रह्मरसासाठी त्याने त्यांचं ते रोजचं जे जीवनाचा परिक्रम होता त्यांनी बदल केला. आणि त्याच्यातून ते कुठे गेले, भंडारा डोंगर. कशासाठी गेले, एकांतासाठी गेले. देवाची मला प्राप्ती व्हावी, देवाचं माझं हेतुकच व्हावं आणि जीवाचं शिवाचं ऐक्य व्हावं, त्यासाठी त्याने भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर या ठिकाणी जाऊन आपल्या देवाचं नामस्मरण, काही ग्रंथांचं त्यांनी अभंगाचं काही त्याने निरूपण केलं किंवा अभंग त्यांच्या मुखातून वाणीतून उत्पन्न झाले. आणि त्यांचं काम ते त्यांचे जे सहमित्र होते संतोजी नायकोडी यांनी त्यांचं लिखाण काम त्यावेळेला केलं आणि ते वेळेला केलं म्हणून आपल्याला आतापर्यंत त्यांचे अभंग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मद भाग्य आपल्याला मिळालं किंवा आपण त्याचे पायिक होत आहोत. संताजी जगनाडे म्हणा. हा, संताजी जगनाडे यांनी त्यांच्या अभंगाचं, प्रत्येक अभंगाचं लेखन त्या संताजी जगनाडे यांनी केलं. आणि तो ठेवलेला जो महत्वपूर्ण गाभा होता तो आपल्यापर्यंत पोहोचवला. ज्याने लिहून परवाच मी एक क्लिप पाहिली, 350-400 वर्षापूर्वी महाराजांच्या काळात काही गड किल्ल्यांवरती लिहिलेले आहेत बघा. काही त्या वेळेला शिवकालीन लिपी, त्यामध्ये ते देवनागरी लिपी त्याला म्हणतात, त्या लिपी त्या भाषेमध्ये लिहिलेले अंक आहेत, शब्द आहेत. ते आपण कधीतरी केलो तर आपल्याला ते ग्रंथ त्या भिंतीवरती तो लिहिलेला फाटायचो नाही का, त्याच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळतो, बघायला मिळतो. कारण का तो दगड आणि आपल्याचे दगड खूप वेगळे वेगळे आहेत, त्याचा फरक खूप वेगळा आहे. त्याच्यावरती अक्षर आपल्याला ठळक दिसतं. त्या प्रत्येक दगडावरती बघा, जो लिहिलेला भाग असेल ना त्याच्यावरती ते अंतःकरणापासून लिहिलेलं असतं. कारण महाराजांना त्यावेळेला वाटलं होतं आणि आता जर ठेवेल अशा प्रकारे लिहून ठेवलं तर पुढच्या येणाऱ्या पिढीला ते वाचता येईल. कशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला दिवस घालवावे लागले आणि त्याच्याकरिता त्याने जो तो आपला जिज्ञासूपणा त्या ठिकाणी ओतला होता. आणि तो
तो जिज्ञासूपणा त्या ठिकाणी दाखवल्यामुळे आपल्याला आतापर्यंत त्या वास्तूचं काय आहे, शल्य शिल्प कला काय आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. तुकाराम महाराजांनी त्याच प्रकारे त्यावेळेला केलं. अभंगाचा जो गाथा होता तो ज्या वेळेला त्याने देवाच्या आणि आपल्या भक्तीत जो काय अनुभव येईल तो प्रत्येक अनुभवाचा प्रत्येक अभंग त्याने त्या प्रकारे उतरवण्याचा समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. आणि तो एक एक अभंग आपल्यापर्यंत पोहोचला. आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण त्याचा किती उपभोग घेतला हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. सुरुवातीचा जो अभंग आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आणि करकटावरी ठेवणे, त्याने देवाचं नाव घेतलंय का ते अभंगामध्ये? बिलकुल घेतलेलं नाही. सुंदर ते ध्यान, कोणतं ध्यान आहे तर ते राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोकलिया. सुंदर ते ध्यान, सुंदर असं उभेवर विठेवर ते ध्यान उभं आहे. का उभं इथे विठेवर उभं आहे तर ज्या वेळेला सत्यभामा किंवा रुक्मिणी माता ज्या वेळेला द्वारकेमधून ज्या वेळेला निघाले, ज्या वेळेला राधा आली होती आणि राधेचं त्या ठिकाणी श्रीकृष्णाला भेटण्याचं कार्य एवढंच होतं की श्रीकृष्ण परमात्माने एवढं सांगितलं होतं की तुला ज्या वेळेला माझी आठवण येईल त्यावेळेला फक्त बासरी, कारण का श्रीकृष्ण ज्यावेळेला तिथून निघाले, गोकुळातून निघाले, त्यावेळेला बासरी राधेच्या हाती देऊन आले होते आणि श्रीकृष्ण परमात्मा एकटेच त्यावेळेला तिकडे आले होते. मग त्यावेळेला ज्यावेळेला राधेला आठवण झाली देवाची आणि त्या राजवाड्यात त्या महाराज ज्यावेळेला राधा आली, त्या राधा आल्याच्या नंतर त्या राधेचं एकच विनवणी होती की देवाने परत एकदा आपल्या मंजुळवाडीतून त्या बासरीचा नाद परत आपल्या कानाला श्रवण व्हावा, यासाठी देवानं एकदा ती बासरीचा नाद करावा, ती बासरी वाजवावी. आणि ती बासरी वाजवल्यानंतर राधा बेभान झाली, त्याला काय म्हणतात त्या अवस्थेला पोहोचली. 8 अवस्था आहेत किंवा अष्टसात्विक भाव त्याला म्हणतात. त्या अष्टसात्विक भावामध्ये तिला जे निद्रा अवस्था लागली, निद्रा ते मंजुळ ते स्वर त्याच्यावर जे काने पडले त्यावेळेला ती निद्रा अवस्था लागली आणि ते देवाच्या खांद्यावरती डोकं ठेवलं आणि त्यावेळेला तिला डोळा लागला. परंतु ते असणारं जे चित्र रुक्मिणी मातेने बघितलं आणि रुक्मिणी माता त्यावेळेला तिथं पाहिलं आणि तिथून त्या थेट निघाल्या, त्या दिंडीर वनामध्ये आल्या. आणि दिंडीर वनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी देवाला या अशा रूपामध्ये पाहायला मिळालं. रुक्मिणी माता इथं दिंडीर वनात आल्या आणि त्यांना शोधत शोधत देव उत्पन्न झाले. त्याला कारण पण 2 आहेत. पहिलं कारण रुक्मिणी माता आणि दुसरे कारण म्हणजे भक्त पुंडलिक. कारण का भक्त पुंडलिकाची भक्ती जेवढी होती की त्याने पहिला आपल्या आई बापाला खूप त्रास दिला, परंतु ज्या वेळेला कुकुट ऋषींचे स्वामी कुकुट स्वामी यांच्या आश्रमात गेल्याच्या नंतर ज्या वेळेला 3 स्त्रिया आल्या, काळ्या कुट्ट अशा 3 स्त्रिया आल्या आणि त्या 3 स्त्रिया ज्या वेळेला तिथं आश्रमात गेल्या आणि त्या आश्रमात गेल्या काळ्या कुट्ट स्त्रिया आश्रमात गेल्या, कुकुट स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळी त्या ज्या बाहेर आल्या त्या वेळेला त्या सुंदरी अशा दिसू लागल्या. त्यावेळेला त्यांनी विचारलं बाबा ही काय प्रकार काय आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे कुक्कुट स्वामी आहेत आणि ते आपल्याला या पापातून मुक्त करतात. त्या नद्या होत्या, त्या नद्या होत्या. 3 स्त्रिया म्हणजे गंगा यमुना सरस होती, त्या 3 नद्या होत्या आणि त्यांना पवित्र करण्याचं कार्य त्या कुक्कुट स्वामींनी केलं. आणि त्यावेळेला त्याचा अंतर्भाव पुंडलिकाचा जागा झाला आणि तो कुक्कुट स्वामींना शरण गेला. आणि त्या शरण गेल्याच्या नंतर त्याला देवाची प्राप्ती कशी व्हायची तर आई बापाची सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला देव सापडेल असं त्यांना सांगितलं. मग त्याने आपल्या आई बापाच्या सेवेच्या कारणास्तव त्याने या ठिकाणी देवाला यावं लागलं आणि देव आले. देव दोघांमुळे आले, एक दिंडीर वनात रुक्मिणी माता आली तिच्यामुळं आणि दुसरी गोष्ट शोधत शोधत आले आणि दुसरी गोष्ट आपले भक्त पुंडलिक यांच्यासाठी. मला सांगायचं काय होतं, तुकाराम महाराजांच्या शांततेसाठी एखादा जायचं तसं देव इथं आपल्यासाठी आला. सुंदर ते ध्यान, आपला बोलण्याचा विषय सुंदर ते ध्यान आणि उभे विठेवरी करकटावरी ठेवण्या. कोणी ठेवले करकटावरती? कटेवर हात कोणी ठेवले? पांडुरंगाने ठेवले, पण त्याचा नावाचा उच्चार काही केलेला नाही. तुळसी हार गा काशी पितांबर आणि आवडे निरंतर याची ध्यान. तुळशीचा हार ज्याच्या गळ्यामध्ये धारण आहे, कासे पितांबर त्याने कसलेला आहे आणि आवडे निरंतर हे असं सुंदर मनमोहक रूप ज्याचं आहे त्याचं मला निरंतर ध्यान
आवडते. मकर कुंडले, कानामध्ये ज्याने मकराची कुंडल घातलेले आहेत. तळपती श्रवणी, त्याचं तळपत आहे ते कानामध्ये घातलेले ते कवच कुंडले, ते कमर मकर कुंडले ते तळपते. कंठी कौस्तुभ मणी विराजित, कौस्तुभ मणी यांच्या कंठामध्ये धारण आहे. आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. कोणाचं मुख पाहिजे? रात्री अभंगामध्ये सांगितलं होतं नाही का, गेले होते मागणी करायला ना, देवाने सांगितलं माग माग. पण काय मागायला सांगितलं होतं? तेवढ्यात काहीच नाही, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. परंतु आम्ही या ठिकाणी एवढ्यासाठीच आलो की तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. तुमचं श्रीमुख पाहण्यातच माझी आवड निर्माण आहे. आणि तेच मला सदन कदा अनेक काळामध्ये मला तुझं मुखच पाहायचं तेवढंच माझ्या भाग्यात असू दे. पण देवाचं एकाही ठिकाणी त्यांनी नावाचं वर्णन केलेलं नाही. सुंदर ते ध्यान उभे वेटीने आहे का देवाचं नाव? ह्या प्रत्येक अभंगाचा जो अनुभव त्यांच्या जीवनात आला तो एक एक अभंग तुकाराम महाराजांनी त्या जिज्ञासू वृत्तीने त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला. कारण का देवाला भाव आवडतो. आपण भावना विवश आहोत. आपण संसाराच्या भावनेमध्ये आपण जास्त गुंततो. संसारात राहून आपल्याला प्रपंच साधता येतो नाही का, पण परमार्थ साधता येत नाही. प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मोरो, हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. त्यांनी म्हणलं काय, प्रपंच ओसरो, जसा आलेला महापूर जेव्हा ओसरतो तसं प्रपंचाचा जो महापूर आहे तो तुकाराम महाराजांच्या जीवनातून ओसरावा असं त्यांनी कळकळीने देवाशी प्रार्थना केली होती. चित्त तुझे पायी मोरो ऐसे करी का पांडुरंगा, अशुद्ध रंगवा रंगा. मला पांडुरंगा असं कर, मी तुझ्या रंगामध्ये रंगून जाईल. रंगी रंगला रे श्रीरंग. कुणाच्या भक्तीत? भक्ताच्या भक्तीत. पण आपण त्याच्या भक्तीत जिज्ञासू भक्ती आपल्या अंगी दृढ झाली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या अंगी दृढ झाले तसे आपल्या पण अंगी दृढ झाले पाहिजे. आपण देवाला ती हाक घातली पाहिजे. आता चौथा आहे तो भक्त ज्ञानी, त्याला म्हटले मग चौथी याच्या ठाई काही करण्याची नाही, मग भक्त एको पाही ज्ञानी. अजून ज्ञानी कुणाला म्हटलं पाहिजे? तो सद्गुरूंना शरण गेलेला आहे, त्याला देवाची प्राप्ती झालेली आहे. ज्ञान असंच मिळत नाही देवा, असं ज्ञान कोणालाही मिळत नाही. ज्या वेळेला कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चाललेलं होतं, युद्धाचा प्रसंग झाला. युद्धाचं कारण एकच होतं, द्रौपदी. तिने एक एक शब्द वापरला. आंधळा जो आहे धृतराष्ट्र, तो आतून पण आंधळा आहे आणि दृष्टीने पण आंधळा आहे. म्हणजे आतून पण तो आंधळा आहे आणि बाहेरून पण आंधळा आहे. या एका शब्दामुळे युद्ध झालं. कुरुक्षेत्रामध्ये एवढा जो 18 अक्षणे सैन्यांचा जो रक्तपात झाला त्याला कारण फक्त हा एवढाच शब्द होता. आणि एका शब्दामुळे एवढ्या जीवांना मुकावं लागलं. अर्जुनाने त्यावेळेला देवाचे हितगुज साधलं. देवाने एकच सांगितलं, तुला युक्तीच्या करायच्या 4 गोष्टी, पण मी सांगेल तेवढेच करायच्या. तुझ्या मनानं काही एक करू नको. अनेक लक्षात. पण ज्ञानी जो भक्त असतो ना, त्याला जो समोरचा जो सांगेल ना, सद्गुरू जे सांगतील त्या मार्गाने चालायचं असतं. एक तर सद्गुरू कोणाला असे भेटत नाहीत. आता आपल्या गळ्यामध्ये किती 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 जणांच्या गळ्यात माळ आहे? हात वर करा. वाढणार. कारण काय माहितीये का, हा आनंद खूप वेगळा आहे. तुम्हाला सांगतो आता, ज्या वेळेस बघा आता 4 वर्षापूर्वी आलेला कोरोना. कोरोना म्हणजे काय, कोई रोग नाही, रोगच नव्हता. फक्त आपण त्याच्या फक्त विश्वास ठेवला. नव्हती जी गोष्ट त्याच्यावर आपण विश्वास ठेवला. 2-3 वर्ष घरी बसलो. काय साध्य केलं? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं नामजप केला. केला सगळं नसेल की त्याचं त्याला माहिती आहे की नाही. परंतु ज्याने केला, आज इथे भाग्य का वेळा, त्याच्या प्रत्येकाचं भाग्य वेगळं असतं आहे काय. अन्न मान धन येतो प्रारब्धात. कोणाच्या नशिबात अन्न मिळालं त्यावेळेला, कोणाच्या नशिबात मान होता आणि कोणाच्या नशिबात धन होतं. धन कोणाच्या नशिबात होतं? डॉक्टराच्या आणि दारू विकणाऱ्याच्या. त्याच्या घरामध्ये जायचे
आलं लक्षात माझ्या डोळ्याने बघितलेला प्रयत्न आहे प्रसंग आहे. 100 रुपयाची क्वार्टर तो 1000 रुपयाला विकत होता. हो आई शब्द मी माझ्या डोळ्याने पाहिलेले. अहो आमच्या चाळीतलाच प्रसंग येतो. तर त्यावेळेला तो कमवणाऱ्याने कमवलं, परंतु जो कोरोना कोणताही रोग नाही, परंतु नसलेल्या रोगावर आपण विश्वास ठेवला आणि 2 वर्ष आपण घरी बसलो. ज्याच्या गळ्यामध्ये माळ होती आणि तो त्या काळामध्ये तो ह्यातून निघून गेला, त्याचं भाग्य होतं. कारण का श्वासाची गणती ही देवाच्या हातात आहे. कारण का सठवणे लिहिलेले ते ब्रह्मदेवाच्या पण हाती नाही. एका श्वासाची किंमत काय असते हे डॉक्टर सांगू शकतात का? लल्लाटीची लल्लाटी म्हणजे काय लिहिलेलं आहे ना सांगू शकतो. सटवी सांगू शकते तुमचं प्रारब्ध काय आहे ते त्याच वेळेला 5व्या दिवशीच लिहिलेलं असतं. तो दिवसाचा तुमचा समजा ती तुमची पणती भिजली की तुमचा आयुष्याचा कागद कोरा आहे काय. मग त्यावेळेला जो कोणताही रोग नव्हता त्यावेळेला आपण विश्वास ठेवला. त्यावेळेला ज्याच्या गळ्यात माळ होती तो माळ वाटते कारण माहिती आहे तुळशीबाई आवडे देवासी तो एका प्रकार नाथबाबा म्हणतात ना. आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. पण का कधी तुळशी माळ गळा गोपी चंदनाचा टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. त्या वैष्णव रूपी नारायणाच्या हृदयामध्ये कळवळा कधी निर्माण होतो तर ज्या वेळेला तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, कपाळी गोपीचंदनाचा टिळा असेल, त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दलचा कळवळा निर्माण होतो. पण कोरोनाच्या काळामध्ये तो माळकरी नव्हता, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नव्हती, त्याला कसा टाकला. तुमचा जवळचा कोणी गेला असेल त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल, त्याला तर तुम्ही जवळ केलाच नाही, जवळचा असून सुद्धा त्याला तुम्ही जवळ केलाच नाही. परंतु त्याला कोणत्या पद्धतीनं तिथं जावं लागलं, त्या भट्टीमध्ये जावं लागलं. तो प्रत्येकाने आपण काही ह्या युट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येकाला बघण्यात आला. तो बघण्याचं भाग्य मी म्हणतो तुम्हाला प्राप्त झालं. कारण का देवाने तुम्हाला श्वास जास्त दिले म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. या सुखाचा सोहळा भोगण्याकरता आज आपण इथे आलो. पण त्यावेळेला ज्याच्या हा संसार सोडून ज्यावेळेला तो गेला त्यावेळेला त्याच्या आपण मेल्यानंतर तुळशीचं पात्र नाकात किंवा तोंडात टाकतो हा नाही का. पण त्यावेळेला कुणाच्या नशिबी झालं का हो? तुमचा आजूबाजूवाला गेला त्यावेळेला त्याच्या नशिबी झालं का? मग आपण आता आहोत त्यावेळेला आपण मरायच्या नंतर आपण तुळशी पात्र काय टाकतो तोंडात? तो कोणत्या सद्गतीला प्राप्त व्हावा की देवाला वैकुंठाला जावा की कैलासाला जावा की स्वर्गामध्ये जावा. स्वर्गामध्ये गेला वैकुंठाला गेला तर ठीकच आहे, पण तुमच्या नुसत्या तुळशी पात्राने तो जाईल का? जाईल का तुळशी पात्राने? अहो त्याने आयुष्यात काय काय केलंय आपण सांगू शकतो का? त्याच्या आयुष्याचे पाढे वाचण्यामध्ये आपण वाचू का तेवढे पाढे? त्याने काय केले तर घरच्याने किती त्रास दिला, बाहेरच्याने किती त्रास दिला. परंतु एवढं काही असतं ना त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या मुखामध्ये ते तुळशी पात्र घालतात. मग ती गती त्यावेळेस त्याला प्राप्त झाली. ते तुळशी पात्र पण त्याच्या नशिबी नाही आलं. आणि सगळ्यांचा मिळून जो अंत्यसंस्कार असतो अंतिम संस्कार तो पण त्याच्या नशिबी नाही आला. त्या जळत्या भट्टीमध्ये ते इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये त्याला टाकण्यात आलं. काही वेळेला असं पण चित्र असलेलं दिसायला भेटलं आपल्याला, त्याचा हात पडताना पण दिसलेला होता. मग तो जिवंत असेल की मिळेलच पण त्याला भट्टीमध्ये टाकण्यात आलं. असे प्रकार आपण त्यावेळेला पाहिले. परंतु गळ्यात जर माळ असती त्यावेळेला पण काहींचे नशिबाने काही गेलेत पण आणि काही राहिलेत पण. पण आपण महिलेनंतर आपण तुळशी पात्र टाकतो, पण आपण जिवंत आहोत तर तुळशी जर माळ जर घातली तर देवाला त्याचा किती आनंद होतो. रात्री बाबा बोललेत नाही का कीर्तनकार, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवार्या. आले लक्षात? मग तो आपल्यावर किती पण संकट येऊ त्यावेळेला अर्जुनाच्या मदतीसाठी किंवा अर्जुनाचा उद्धार होण्यासाठी देव त्याच्या मागे पुढे उभा होता है ना. ऐकू पाठीशी घातला आपण पुढे उभा राहील. जो नोकर आहे त्याला मागे उभा केला आणि आपण स्वतः सारथ्य करते पार्थाचे. अर्जुनाचं सारथ्य केलं. घोडे धुण्यापासून घोडे झोपण्यापासून त्या घेऊन जाण्यापासून ते अगदी समोर उभं ठेवण्यापर्यंत
एवढं कार्य त्यांनी आपल्या नोकराचं अर्जुनाचं केलं. अर्जुनाने आणि कृष्ण काही वेगळे नाही, ते नर आणि नारायण आहेत ते, परंतु आपल्याला दाखवण्यासाठी ते तिथे गेलेले आहेत. पण त्यांनी युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या. जे काय सांगितलं त्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, ते कोणासाठी सांगितल्या? अर्जुनाला सांगितल्या का? ह्या जड जीवाच्या उद्धारासाठी सांगितल्या. कौरव कोणी वेगळे नाही किंवा पांडव कोणी वेगळे नाही, कृष्ण कोणी वेगळे नाही, धृतराष्ट्र कोणी वेगळं नाही. ज्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला गांधारी आली. गांधारीने श्रीकृष्णाला परमात्म्याला प्रश्न विचारला, देवा माझा काय असा गुन्हा होता जे तुम्ही माझं 100 पुत्रांपैकी एकही ठेवला नाही आणि या 5 मधला एकही कोणी गेला नाही? देवाने एवढंच सांगितलं, तुझा मरणारा जो दुर्योधन आहे तो पण मीच आहे, आणि हा मारणारा जो त्याला भीम होता तो पण मीच आहे, आणि हा अर्जुन तो आहे मीच आहे. अर्जुनाचं गांडीव धनुष्य ते पण मीच आहे, आणि त्याच्यावरती जोडणारा जो बाण आहे तो पण मीच आहे. सगळं काय करणारा तोच आहे. कारण का चतुरा तो शिरोमणी आणि गुण लावण्याची खाणी. चतुर तो आहे जो आपल्याला चतुरातून चतुर करण्याचं काम करतो, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. का पोहोचत नाही? तर आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट होत नाही. सद्गुरूची भेट होणे ती काही साधी गोष्ट नाही. सुखे चंद्रामृत सुखे चंद्रामृत सेवविल असता गाता असता जाता रवी धर वेळ बाह्य हेळा सागर कर वेळ परी त्या साधूची भेट न होईल का? विश्लेषण. चंद्रामृताचं जे सुख आहे ना, जे वनस्पतीच्या मार्फत आपल्याला चाटण करायला मिळतं, त्याचं जरी तुम्हाला सेवन झालं, ते चाटण जरी मिळालं वनस्पतीचं चंद्रामृताच्या, तरी तुम्हाला त्याचं सद्गुरूची भेट होणार नाही. असता जाता रवी धरवेल. तुमच्या आयुष्यामध्ये ह्या रवीचं, या सूर्याचं उगवणं जाणं जरी तुमच्या आयुष्यात आलं, त्याला धरण्याचं कार्य आलं. जसं बजरंगबली हनुमानजी ज्या वेळेला गेले होते आणि त्या गेलेल्या हनुमानजीनं त्याचं ते प्राप्त झालं होतं, आलं का? तशी जशी अवस्था तुमच्या जीवनामध्ये आली तरी तुम्हाला साधूची भेट होणार नाही. बाह्य हेळा सागर तरवेळ. तुम्ही हाताच्या बळावर तुम्ही सागर जरी तरून गेले तरी पण तुम्हाला साधूची भेट होणार नाही. परी त्या साधूची भेट होईल. ऐसे कैसेने भेटते साधू. साधू भेटण्यासाठी आपल्या अंगी जिज्ञासू, जो तिसरा भक्त आहे तो आपल्या अंगी त्याचा जिज्ञासूपणा रोचला पाहिजे, आणि त्यावेळेला साधू आपल्याला भेटतात. साधू असेच भेटत नाहीत. तुकाराम महाराजांची जन्मजन्माची भक्ती होती, आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांना ओतूरला बाबाजी चैतन्य ते समाधीतून उगम पावले, आणि त्याने ते किती वर्ष अगोदर, किती काळ अगोदर ते समाधिस्थ झाले होते, जिवंत समाधिस्थ झाले होते. पण त्या तुकाराम महाराजांसाठी त्या जिज्ञासूपणामुळे देवासन माझं नातं जुळावं, या जिज्ञासूपणामुळे बाबाजी चैतन्यांना देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या हाकेनंतर त्यांना समाधीतून उगम पाहावं लागलं, आणि तुकाराम महाराजांना भेट द्यावी लागली. मस्त की तो जाणं ठेवलं. पण कधी? जाता गंगा स्नान. गंगेला स्नान करताना जाता जाता त्याने सापडले वाटे, सापडले नाही, सापडविले. देवाने सापडवून दिलं. कोणाला? तुकाराम महाराजांच्याने बाबाजी चैतन्याची भेट. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, आणि मस्त की तो जाणं ठेवला कर. सद्गुरूची भेट कधी होते? तर ज्या वेळेला आपल्या अंगी भक्तीचा भाव देवाप्रती उत्पन्न होतो ना, त्यावेळेला सद्गुरूला काळजी लागते. त्यावेळेला ते चालत चालत येतात. पहिलं होतं ना, परमात्मा सुखनिधान साधावया योगी जन, ते नविसंबे, हा ते कृष्णांचे ते नविसंबे योगी जन, उन्मेष योगी जन, उन्मेष नेत्री. कृष्णांजन ते डोळ्याला मिळावं, त्या देवाचं एखादं चित्र माझ्या डोळ्यासमोर यावं, किंवा तो भाव माझ्या हृदयामध्ये उत्कट व्हावा, उत्पन्न व्हावा, यासाठी पहिले जे होते ना की साधू पुरुष, ते सह्याद्री दरे खोऱ्यामध्ये जाऊन बसायचे बघा, हिमालयाला का बसायचे? त्याच्या अंगी जिज्ञासू होता, मला आजच देव भेटेल, मला उद्याच देव भेटेल, कधी काळ होईना, एक दिवस मला देवाची आणि माझी भेट निश्चित होईल. या हेतूने ते तिथपर्यंत गेले होते. ते त्या कड्याकपरात जाऊन साधनेला, योगाला बसायचे. देवापर्यंत जाण्याचे 4 मार्ग आहेत नाही का? भक्ती, योग, ज्ञान आणि कर्म. कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे. पण आपण कोणत्या मार्गाने जावं ते आपलं प्रत्येकाला कळलं, या जडजीवाला कळलं पाहिजे.
मग ज्या वेळा ते भक्त ज्यावेळेला ते साधुपुरुष जायचे देवाचं माझं कृष्णांजन देवाचं एक तरी मला स्वरूप ते रूप माझ्या डोळ्यासमोर यावं आणि मला भेट द्यावी अशी प्रत्येकाच्या त्या साधूंच्या हृदयी ती इच्छा प्रकट झाली होती. आणि तसेच आपल्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ती इच्छा प्रकट झाली आणि त्या प्रकट झालेल्या इच्छेला देवाने आशीर्वाद देऊन बाबाजी चैतन्यांनी त्याची भेट घालून दिली. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराजांना तो अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याच्या नंतर काही क्षणार्धातच बाबाजी चैतन्य अंतर्धाम पावले. आणि अंतर्धाम पावल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जे आलेली जी तळमळ ती एका आलेला अनुभव तुकाराम महाराज आपल्या अभंगातून प्रकट करतात. कन्या सासुरेसी जाय मागे प्रतोने पाहि तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. केशवा बाबाजी चैतन्य आणि केशव चैतन्य सांगितले नाम नाही का. केशव चैतन्य तेच बाबाजी चैतन्य आणि राघव चैतन्य ती मालिका तुकाराम महाराजांना पण पोहोचली. मग कैसे झाले माझे जीवा तेव्हा भेटसी केशवा. कन्या सासूलाची जाईल. जसे मुलगी आपल्या आई वडिलांच्या घरी असते लहानाची मोठी होते आणि ज्या वेळेला ती उपवर होते त्यावेळेला तिला एक असा तो म्हणजे तो सोहळा तिच्या जीवनामध्ये प्राप्त होतो जो लग्न आपण म्हणतो. ते तिला या घरातून त्या घरामध्ये तिला प्रवेश करायचा असतो. पण त्यावेळेला जेव्हा तिला शेवट तिच्या मंगळाष्टका झाल्याच्या नंतर जेव्हा ते विदाई ज्या वेळेला होत असते त्यावेळेला तिथला जो अंतकरणापासून तिला गहिवरून येतं त्यावेळी तिची अवस्था जशी असते तशी तुकाराम महाराजांची अवस्था झालेली असते. कन्या सासरेची जाईल जशी कन्या सासरेला निघते तशी मी आता जेवढे मला अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याच्या नंतर ज्यावेळी माझ्या परतीला निघालो देहू गावाकडे निघाले तेव्हा तुकाराम महाराजांच्या अंतकरणापासून तो अभंग निर्माण झाला आणि ते देवापाशी असणारा जो भाव तो त्या अभंगातून त्यांनी प्रकट केला. कन्या सासुरेची जाय मागे परतून पाहिजे. कन्या तिकडे सासरे निघायला जाते परंतु पावलं पाहिजे ती मागे बघते आपल्या आईकडे बघते आपल्या वडिलांकडे बघते आपल्या भावाकडे बघते आपल्या परिवाराकडे बघते. तैसे झाले माझे जेव्हा ती जशी पाहते तसं माझ्या जीवनामध्ये सुद्धा तो प्रसंग आलेला आहे. तैसे झाले माझे जेव्हा केव्हा भेटशील केशवा मी आता निघेल परंतु मला परत कधी भेटशील ही देवाकडे विनंती केली. चुकली या माळ बाळ हुरूर चुकली या माळ बाळ हुरूर हुरूर आहे. जत्रेमध्ये जेव्हा आता ह्या यात्रेमध्ये कितीतरी वारीमध्ये कितीतरी आईची आणि मुलांची बापाची लेकीची नाही का नवरा बायकोची किती जणांची ताटातूट झाली असेल. किती आम्ही जाता जाता 4 वेळा ऐकलं बाबा 4 वेळा ऐकलं की बाबा अशाशा नावाचा पुकार केला आणि अशा ठिकाणी पोलीस स्टेशनला या बेट क्रमांकावर या आणि आपल्या माणसाला घेऊन जा. पण तो चुकलेली जो बाळ आहे ती चुकलेली मुलगी आहे तो चुकलेला बाप आहे ती चुकलेली आई आहे आणि त्यांची जेव्हा गाडबेट जवळ होते ना परत तो प्रसंग तुकाराम महाराजांनी त्यावेळेला प्रकट केलेला आहे. चुकली या माळ बाळ हुरूर पाय बाळ हुरूरने पायत असतं तसं गाईचं आणि वासराचं मिलन होतं. तसं तुकाराम महाराजांना ती अवस्था निर्माण झाली. आणि जीवना वेगळे मासुळी तुका तैसा तळमळी. पाण्यापासून मासा पाण्यापासून वेगळा राहू शकतो का. आपण घरच्यांपासून वेगळे राहू शकतो. सद्गुरू आणि शिष्य वेगळा राहू शकतो का. गाय आणि गाईचं वासरू वेगळं राहील का. संत वेगळे राहतील का भक्ताशिवाय. देव भक्ताशिवाय वेगळा राहील का. कोणच राहणार नाही. तसं मासा पाण्यापासून वेगळा राहणार नाही. तशी अवस्था तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये झाली. ती तळमळ ज्यावेळेला प्राप्त झाली आणि त्यावेळेला तुकाराम महाराज जीवना वेगळी मासुळे तैसा तुकाराम तळमळ. तुकाराम महाराजांचे ज्ञान प्राप्त झालं. तो ज्ञानाचा जो मार्ग आहे तो 4था पुरुष त्याला पुरुषार्थ म्हटलेले. 4 पुरुषार्थ ना धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि भक्त 4 आहेत. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. ज्ञानी ते 4 प्रकारचे लोक आहेत. विषय आसक्त आणि पामर ते परंतु हे जे 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म मध्ये काय शिवाजी महाराजांनी आपल्या धर्माचे जे काम केलं. अर्थ म्हणजे आता जे चाललेले जे आहे ते जडणघडण आपल्या देशासाठी इकडचा पैसा तिकडचा तो अर्थ धर्म अर्थ आणि काम जो किंवा नारदांना जेव्हा उत्पन्न झाला होता की देवा मला तुझ्या
108 जे आहेत नाही का, त्याच्यामधली एखादी तो काम ज्याच्या अंतरमध्ये उत्पन्न झाला तो हा तिसरा आहे. आणि चौथा जो आहे त्याला ज्ञान आहे. मोक्ष. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. पण आपल्याला भक्त जे आहेत नाही काय, तो चौथा ज्ञानी आहे. त्या ज्ञानीला आपण जेव्हा सद्गुरूच्या चरणाशी जाऊ, जसं तुकाराम महाराजांना भेट झाली, तसं आपल्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांचे अनुभव आहेत. ते ज्या अभंगातून त्यांनी भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर जे काही आपल्या वाणीतून प्रगट झाले, त्या अभंगाचा एक एक अनुभव त्यांनी ज्यावेळेला इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवला, त्या अनुभवाचा अभंग आपण किती पटीने त्याचा विचार करतो किंवा केला का. आपल्याला तुकाराम महाराजांना ज्या प्रकारे सद्गुरू मिळाले आणि सद्गुरू मिळाले तर तुकाराम महाराजांना ते ज्ञान प्राप्त झाले. अर्जुनाला ज्यावेळेला ज्ञान प्राप्त झालं, संजयला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, व्यास मुनींकडून संजयला प्राप्त झालं, धृतराष्ट्राला पण प्राप्त झालं असतं. धृतराष्ट्र तेव्हा पण आंधळाच राहिला, कारण का एवढं महत्भाग्य असणारं कार्य धृतराष्ट्राला त्यावेळेला पण त्याला त्या ज्ञानाचा बोध झाला. पण पुढील कार्य शेवटी तो त्याला ते अध्ययनामच त्याला ते समाविष्ट करण्यात आलं. ते ज्ञान त्यावेळेला अर्जुन आणि संजय यांना प्राप्त झालं. आणि ते घोड्यांचे जे समोर जे होते नाही का ते घोडे त्यांना आणि धृतराष्ट्राला अर्जुनाचे निव्याचे. हा अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशने श्रीराजे आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे किंवा वत्साची वर्षे दुभते धरी धरोतेशे. पण अर्जुन निमित्त मात्र आहे ज्ञानासाठी. पण ते महत् कार्य कोणासाठी होतं तर आपल्या जड जीवाच्या उद्धारासाठी. पण पुढे ते हे जन नदे खेळ ठेवला, मग संतांचा उगम झाला. संत या ठिकाणी आले, आपल्याला यावं लागतं बाबा. संत येत असतात आणि देवाला आणावं लागतं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, किंवा आणीला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. आपण या ठिकाणी जन्माला आल्यानंतर या मृत्यूलोकात आल्याच्या नंतर आपल्याला पण देवाची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये संसार प्रपंच करत असताना परमार्थाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. असंच म्हणू नका तुम्ही नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, परंतु त्याच्या नावाचं आपल्या जेव्हा एकदा का मंगळसूत्र पडलं ना, तुमच्या आयुष्याचाच उद्धार आहे. आयुष्याचा जन्मोजन्मीचा तो उद्धार आपल्याला जर करून घ्यायचा असेल तर सद्गुरूंची भेट होणं फार गरजेचं आहे. सद्गुरू हा आता ह्या सद्गुरूचा भेट कशाने होते, का होते आणि काय करायची, तर आपल्या जीवनातला जो काल आहे ना तो करून घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला जो समारोप करायचा तो काल्याचा करायचा आहे. कारण का चरित्र उच्चारावे, चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळात देवाने चरित्र केलं. पण चरित्र आचरण वेगळे आणि उच्चार करणं वेगळं नाही का, आचार आणि उच्चार नाही का. पण आपण फक्त त्याचं आचरणच करायचं, त्याचा विचार करायचा नाही कधी देवाला काय केलं. त्याचा देवाला जन्माला यावं घातलं, काय यावं लागलं तर ज्यावेळेला रामायणामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांना जे वनवास घडला त्याला कारण एकच होतं, कैकेयी माता. कैकेयी मातेनं ज्या वेळेला दशरथ राजाकडे एक वर मागितला, काय तर भरताला राज्य आणि प्रभू रामचंद्राला वनवास, 14 वर्षांचा वनवास. 14 वर्षांचा वनवास का, तर 14 वर्षाचे जे आपल्यामध्ये आहेत ना 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 14 वरती आपल्याला काय करायचंय, विजय मिळवायचा आहे. आणि त्या विजय मिळवण्यासाठी प्रभू रामचंद्र देव असून स्वतः प्रभू नारायण असून सुद्धा त्यांना तिथे जावं लागलं. 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. का भोगावा लागला तर 14 विषयांवरती त्यांना, इंद्रियांवरती त्यांना ताबा मिळवायचा होता. त्यांचं फक्त सांगणं दाखवणं वेगळे, त्याने आपल्यासाठी ते दाखवले, आपल्यासाठी. तसंच आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जे आहेत नाही का षडविकार, त्याला पण आपण बाजूला करायचं है ना. काम क्रोध ह्या सगळ्यांना बाजूला करायचं नाही. आपल्याला देवापाशी एकरूप व्हायचं आणि आपलं देवापाशी जेव्हा एकरूप होतो ना त्यावेळेला आपल्या सद्गुरूशी भेट होते. देवाला देव आपली निवड तेव्हाच करतो जेव्हा त्याच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दल भाव निर्माण होतो. तुम्ही जेव्हा त्याला भक्तीचा ओळावा घेऊन जाता त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये कळवळ येतो.
त्यावेळेला तुम्हाला तो भक्तीच्या मार्गाने नेतो आणि भक्तीच्या मार्गाने नेत असताना तुम्हाला सद्गुरूंची भेट घेऊन देतो. ती भक्ती, तो सद्गुरूंची भेट तुमच्या जीवनाचा कायापालट करत असते. सद्गुरू वाचवणी सापडेना सोयी, परंतु धरावे ते पाया आणि एकदा सद्गुरू एकदा तो आपल्याला बोध केला, सद्गुरूची आपल्यावर इच्छा झाली, सद्गुरूने आपल्यावर अनुग्रह दिला की आपल्या आयुष्याचं सोनच होतं. काला होता आपल्या जीवनाचा काला होतो. जीव ब्रह्मा आपला सांगण्याचं बरं ते कैकेयी मातेने सांगितलं म्हणून रामाला 14 वर्ष वनवास घडला आणि 14 वर्ष होऊन आल्याच्या नंतर पहिले ते भेटायला कोणाला गेले? कैकेयी मातेला. बाकी कोणाला नाही भेटले, कैकेयी मातेला भेटले. कैकेयी मातेने भरून दाखवले की तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी यावा. म्हणून द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण देवकीच्या रूपानं ती कैकेयी माता आणि ही देवकी माता, तिचं फक्त म्हणणं होतं की माझ्या पोटी यावा, फक्त हिच्या पोटी आला. आणि वाहिला कोणी? यशोदेने. कौशल्या माता जी होती ती कोण होती? यशोदा माता. मग कौशल्या माता ही यशोदा माता आणि कैकेयी होती ती देवकी माता. तिने फक्त मनात विचार केला आणि देवकी मातेच्या उदरीतून जन्म आला. आला किती वर्षाचा? 8 वर्षाचा आला. 8 वर्षाच्या आल्याच्या नंतर त्याने मागितलं बघ काय करा मला. त्याने सांगितलं 4 गोष्टी सांगितल्या. काय सांगितलं? आता मला तुम्ही काय घाबरू नका, मी तुम्हाला काय 4 गोष्टी सांगेन. मग तो मला तू सांगायच्या अगोदर मला काय करा, तू पहिला लहान हो. लहान होतो पण तुम्ही काय करा, मला इथून उचला आणि कुठे घेऊन जावा? नंदाच्या घराला घेऊन. तिथं यशोदा माता आहे. पण अगोदर रोहिणीच्या युद्धरी तो 7वा गर्भ आलेला होता. मग त्याने उचलला आणि नंदाच्या घराला मजने गोकुळाला आणि त्या ठिकाणावर कुणाला उचललं? आदिशक्ती. आदिशक्तीला उचललं मजने गुणा आणि तिथून तिला घेऊन आले. मायेला उचलली आणि गोकुळात आणली आणि परत त्या कारागृहाचे दरवाजे बंद झाले. सकाळ जेव्हा झाली त्यावेळेला रडण्याचा आवाज आला आणि सगळे पहारेकरी जागे झाले आणि ते त्या राजाला कंसाला सांगायला गेले. आणि कंसाला सांगत असताना कंस राजा त्या ठिकाणी आला. ते कंस राजा त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याने पाहिलं तर बाळ रडतंय. त्या बाळाला त्याने घेतल्याच्या नंतर त्याने काय केलं? गरगर गरगर फिरवलं आणि आपटण्याच्या नादामध्ये हातातून सुटकला आणि ते आकाशामध्ये गुप्त झाला. पण जाता जाता एकच वाणी झाली, आकाशवाणी झाली. काय माहिती? तुझं लागी वधी आणि उपजला माझ्या आधी. तुला मारण्यासाठी कोणतरी या पृथ्वी तलावर, या भूतलावर, या मृत्यू लोकांना आलेला आहे लक्षात. पण तो इथे नाही तर कुठे येतो? गोकुळात आहे. मग त्या ठिकाणी कंस त्याला ती आकाशवाणी झाली. त्याच्यानंतर देव कंसानं मग त्याला बघण्यासाठी, पण तिथं ज्यावेळेला नंदाच्या घरामध्ये ज्यावेळेला तो आवाज आला त्यावेळेला गवळणी आल्या. गवळणी तो आवाज ऐकला आणि गवळणी तो आवाज ऐकल्यानंतर एकमेकीला सांगून झाली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे आणि ताटी वाटी सुंटवडे. नाही का? एक एक आनंदाच्या भरामध्ये काय काहींचं चित्त वेधलं गेलं देवाने. जेव्हा त्या देवाच्या रडण्याच्या आवाजानं काहींचं चित्त पण वेधलं गेलं. त्या देहबान झाल्या, विसरल्या, आपल्या स्वतःच्या देहाला विसरल्या आणि त्या एकरूप त्या देवाशी होत गेल्या. आस्ते आस्ते देवाचा लहानाचे मोठे होत आले. पण लहान असताना त्यांनी खोड्या अनेक खोड्या केल्या. कोणाचं घरी गेले दही चोरलं, काहींचं मडके फोडले, काहींची गुरं सोडून दिली, गाई वासरे रानात हे केले. अनेक खोड्या केल्या. आणि खोड्या करत असताना यशोदामाई कंटाळल्या. बोलले आता खोड्या नको करू रे माझे बाबा, किती सांगू तुला रे, खोड्या नको करू. आता खोड्या नको करू. मग शेवटी काय केलं म्हणजे देवाला सांगितलं तू एकच कर. आता काय कर? गाई वळायला. गाई घे आणि कुठे जा? रानात जा. आणि तिथे रानात जेव्हा ते सवंगड्यांना घेतलं आणि ते जेव्हा ते रानात गेले आणि रानात गेल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचे खेळ खेळले. विटी दांडू चिंडू लगोरे नानापरी खेळ मांडी याला यमुनेच्या तीरे. गड्यांनो राजा गिरी झाला. हा माझा राजा अनेक प्रकारचे खेळ खेळला. त्याने ह्या यमुनेच्या तीरावर अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि काही चेंडू फळीचा खेळ खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला. यमुनेच्या डोहात गेल्यानंतर कालिया नागाने त्याला आपल्या पोटाखाली घेतलं, परंतु त्याचा चेंडू काय तो दिसेना. शेवटी देवाला त्या कालियाचं मर्दन करण्यासाठी त्या डोहामध्ये त्याला उडी घालावी लागली. नंतर ते सवंगडे सांगायला गेले की या ठिकाणी कृष्ण उडी घेतलेली आहे आणि तो त्या ठिकाणी कालियाचं त्याने मर्दन पण केलेले आहे. आणि त्यावेळेला हा एक खेळ खेळून झाल्यानंतर त्यावेळेला आपल्याला
शिदोरी घ्यायची होती. आता काय खांदे भार पोटी भोग, काही खेळायचे सुख आहे नाही का. आपलं काय म्हणतो आपण भांडणाचे सुख जोरात असतं आजूबाजूचं, मग तिकडे खेळायचं सुख मोठं होतं. मग त्या प्रत्येकाने आपल्या शिदोऱ्या आणल्या आणि देवाने सांगितलं प्रत्येकाने आपल्याकडे शिदोरी काढा, पण माझी असेल तशीच प्रत्येकाने असावी. आणि काय पेंद्याने आणली होती सुकट भाकर, मग ते मला देव म्हणला असली नाही तर कशी सात्विक आणि शुद्ध असावी, म्हणून देवानं ती शिदोरी सांगितली माझी असेल तशी आणा. मग त्या देवाने तो काला त्या ठिकाणी केला. हरिनामाचा खिचडी काला आणि दह्या भाताचा खिचडी काला आणि ह्या जीवा शिवाचा काला, जीवा शिवाचा काला हे सद्गुरू करून देतात. ते आपल्याला ते ज्ञान प्राप्त करू देतात. हरिनामाचा खिचडी काला आणि कालेचं प्रतीक म्हणून आपल्या हंडीमध्ये असणारा दही भाताचा काला, दही आणि लाह्याचा काला. परंतु जो जीवाचा शिवाचा जो ऐक्य तो काला आहे जो आहे ते आपल्याला सद्गुरू आपल्या जीवनामध्ये करून देतात. हे सद्गुरू जे काय एकदा आपल्याला जीवनामध्ये भेटले की आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करतात. आपल्याला त्या ज्ञानाचा सद्गुरूने केले कोडे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूने केले कोडे. माता माता हात ठेविता पुढे बीजची वाहिलं. जसे अनेक प्रकारचे मालिका आपल्यापर्यंत पोहोचल्या अनेक लक्षात, तसं ते बीज आपल्यापर्यंत रुजवण्याचं काम संत करत सद्गुरू करत असतात. म्हणजे सद्गुरू ज्यावेळेला निवृत्ती दादाने हात ठेवला त्यावेळेला माऊलीने आपल्या वाणीतून हा 9033 ओव्यांचा महान ग्रंथ जो ज्ञानेश्वरी आहे तो आपल्यापर्यंत येण्याचं महत्भाग्य, अमृत अनुभव 10 प्रकरणाचा, 28 अभंगाचा हरिपाठ आणि चांगदेव पासष्ट ज्यांनी 1400 वर्ष ह्या काळावर राज्य गाजवलं त्या चांगदेवाला 65 ओव्यांमध्ये माऊलीने शुद्ध केलं, पवित्र केलं, त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करून दिला. ह्या अशा असणाऱ्या संतांच्या महत् कार्याचं आपण भागीदार झालो पाहिजे. संतांकडून आपल्याला तो बोध झाला पाहिजे आणि त्या आपल्या जीवनाचा जो काल आहे तो आपण निश्चित करून घ्यावा. या ठिकाणी घेतलेली ओवी माऊलींच्या 7व्या अध्यायातील मग 4थीच्या ठाई काही करणेची नाही मग भक्तू एकू पाहिजे ज्ञानी जो ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान पैगा बरवे. ज्ञान म्हणजे काय तर ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आथे आणावे तरी संतया भजावे सर्व श्रुती. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे ते ज्ञान शांतीचा अंकुरपटी मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. आत्मबोधाचा एकदा का आपल्यामध्ये विस्तार झाला ना की आपल्याला काही नाही, हे काही नाही, हे सगळं ब्रह्म आहे. हे कधी वाटायला लागतं ज्यावेळेला त्या आत्मबोधाचा विस्तार होतो आपल्या अंगात, त्यावेळेला सगळं आपलं जीवशिव काहीच नाही, सगळे ब्रह्म एकच आहे. हा अनुभव त्यावेळेला आपल्याला मिळतो. तुका म्हणे मुक्ती पर्यंत नवरी. आता दिवस जे शेवटचे दिवस आहेत नाही का ते आपल्याला घालवायचे आहेत. जन्म राहिलेली इच्छा परत येणं आणि मोक्ष म्हणजे काय ह्या सगळ्यातून निवृत्त व्हायचं. निवृत्ती ज्ञानदेव सोपा वक्तव्य. निवृत्त होणं सोपं आहे पण अगदी ज्ञान व्हावं. ज्ञान झाल्यानंतर आपल्या सोप्या पद्धतीने आपण मुक्ती मिळवावी. ह्या प्रकारे आज मला या ठिकाणी जो काही 2 शब्द बोलण्याचा आपण नियोजन मंडळ यांनी जो मला जो संधी दिली तर मी शतश त्यांचा ऋणी राहील. दीपक बाबांचा या ठिकाणी जे या मंडळाच्या सहकार्याने किंवा नियोजनातून आयोजक श्री दीपक बाबा अश्विनीताई दीपक बाबा हंडे माजी नगर हा यांच्या महत् कार्यातून हा जो आपल्याला प्रसंग घडला इथपर्यंत येण्याचं आपलं भाग्य घडलं. या मी माझं भाग्य समजेल की माझे म्हणजे माझं जो असणारा जे 4 चौघांचं दोघांच्या ओळखीवरती मला इथपर्यंत यायचं भाग्य मिळालं. मी माझं भाग्य समजतो. इथपर्यंत मी आलो इथं आल्याच्यानंतर मला गवणे आणि शिंदे शिंदे साहेब आणि गव्हाणे साहेब आणि रसाळ साहेब रसाळ महाराज यांच्या प्रयत्नाने त्यांनी मला इथं आणलं. इथं आल्यानंतर मला जो महत्भाग्य प्राप्त झालं मी स्वतःला खूप नशिबान समजतो. कारण का सद्गुरूंचं सांगणं जेवढं आहे की निष्काम आणि निरपेक्ष भावनेने सेवा करा. जीवनामध्ये काही मागू नका, देवाची भक्ती करा, देव तुम्हाला आपोआप देईल. कारण की त्याचं कार्यच आहे. तुम्ही ज्यावेळेला चिमुडवर देईल ना तुम्ही सुदाम्याचा भाव बघा. चिमुड गोष्टीवर पोळ घेऊन त्याच्या भेटीला जी केला परंतु सोन्याचा गाव त्याला दिला, सुवर्णाचा गाव त्याला दिला. त्याची भक्ती केवढी असेल. आपण पण त्याच भक्तीनं सद्गुरूंनी एवढं सांगितलं निष्काम आणि निरपेक्ष भाव आपल्या अंतःकरणात ठेवा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. माणसं भेटून देण्याचं कार्य देव करतो पण त्यासाठी आपल्या पण ललाटी ते असलं पाहिजे.
आज मला सगळ्यांचा परिचय नाही, परंतु माझ्या महत् भाग्यातून मला इथपर्यंत आलो. मला सर्व तुमच्या संत मायबापांची गाठभेट झाली, चांगला योग मिळाला, तुमचा पण चांगला प्रतिसाद मिळाला. परत एकदा सर्व आयोजक, संयोजक, नियोजक यांचं मनापासून आभारी मानतो. आणि हा जो प्रसंग आहे तो आताच नाही, काही काळापासून चालत आलेला आहे. आणि याच्यापुढे बाबांच्या आदरणीय माननीय दीपक बाबा हंटे यांच्या माध्यमातून अनेक वर्षानुवर्ष, जसा युगे 28 उभा आहे तसे अनेक काळ, अनेक वर्ष, अनेक युगामध्ये जर हा कार्यक्रम राबवण्यात आला ना, तो देव त्याचं कार्य करत असतो. निमित्त मात्र बाबा आहेत, पण त्यांच्या हातून हे सगळं महत् कार्य घडून घेतोय. मी खरं त्यांना पण धन्यवाद देतो. मी पण त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. तुम्हा सर्व संत मायबाप तुमच्याही चरणाशी नतमस्तक होतो. बाबा तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण वेळा